कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ, अमेरिकन मिशन जागा, कावळा नाका रेस्ट हाऊस, मिरजकर तिकटी इथले महसूल भवनासह अन्य सरकारी निमसरकारी जागा सत्तेचा दुरुपयोग करून पद्धतशीरपणे षडयंत्र रचून हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. या जागा हडप करून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यामध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. अशा प्रकारे लँड माफियांना हाताशी धरून कावळा नाक्यावरील शासकीय विश्रामधामच्या ऐतिहासिक शाहूकालीन जागेवर प्री प्लॅन दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जयप्रभा स्टुडिओची जागा घेणारे विकसक ओसवाल यांनी महापालिकेची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे जागेभोवती पत्रे लावून जागा बंदिस्त केली आहे. महानगरपालिकेनं या प्रकरणी फौजदारी दाखल करावी अशी मागणी उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे. कोल्हापूरच्या सरकारी जागा वाचवा ह्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरतल्या शासकीय निमशासकीय जागा ज्या आहेत त्या कवडी मुलानं षडयंत्र रचून काही सरकारी बाबूंना हाताशी धरून काही ठराविक ठेकेदार शाहूंचा इतिहास, कोल्हापूरचा इतिहास जो आमचा ऐतिहासिक ठेवा आहे त्याच्यावर घालण्याचं पाप करत आहेत. अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो परंतु शासन अजून जागा झालेलं नाही आहे. महापालिकेची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. महापालिका तिकडे दुर्लक्ष करत आहे आणि भविष्यामध्ये अशा जर मोक्याच्या जागा जर गेल्या तर तिथं प्रशासकीय बिल्डिंग कुठं होणार? आमच्या महापालिकेची बिल्डिंग तिथं का होत नाही सुसज्ज? आज तिथं गर्दीचं ठिकाण झालेलं आहे. नाट्यगृहाचं सुसज्ज का होत नाही? आज अमेरिकन मिशनची जागा आहे, आज कावानाका रेस्ट हाऊस खाऊन टाकतायत, जयप्रभा खाऊन टाकलं. अशा जर मोक्याच्या जागा खाऊन टाकल्या ह्या बिल्डर लोकांनी आणि लूट जर होत असेल तर मुख्यमंत्री महोदय आपण लक्ष घाला आणि आमच्या जागा परत शासनाला परत मिळण्यासाठी आणि शासकीय उपक्रम मग कुठलेही उपक्रम असू देत की कोल्हापूरला पर्यटनासाठी ते चांगले उपक्रम ठरतील अशा पद्धतीने काम करा अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर ठराविक बिल्डर ठराविक लोक मनमानी कारभार करून कोल्हापूरच्या जागा हडप करतायत. त्या टोळीपासून त्या लँड माफियापासून आम्हाला कोल्हापूरकरांना वाचवा. येत्या 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी रॅलीने जात राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती आणि विश्वेश्वरय्या यांचा फोटोपूजन करणार असल्याचं विजय देवणे यांनी सांगितलं. कावळा नाका रेस्ट हाऊस या जागेमध्ये छत्रपती शाहू महाराज टेहळणी करत असताना कोल्हापूरमध्ये फिरून आल्यानंतर त्या जागेला त्यांचा वास्तव्य असायचं. त्याच वेळेला त्यांनी ज्यावेळेला कोल्हापूरचं राधानगरी बदलून बांधायचं ठरवलं त्यावेळेला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांना राहण्यासाठी तो बंगला दिलेला होता. त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत. म्हणून आमचं असं मत आहे की राज्य सरकारनं ताबडतोब ही जागा ताब्यात घ्यावी, हा विकसन करार रद्द करावा. राज्य सरकारला जागा आणण्यासाठी 26 तारखेला जूनला शाहू जयंती आहे. या शाहू जयंतीला करवीर संस्थापिका छत्रपती रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवे झेंडे घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाहू महाराजांची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी विश्वेश्वरय्यांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी जाऊन शाहू जयंती साजरी करणार आहोत. दरम्यान शहरातील सरकारी जागेवर पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधांसह सेंट्रलाइज इमारती उभ्या कराव्यात, भव्य नाट्यगृह बांधावं, कोल्हापूर महानगरपालिकेची इमारत बांधावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.